हा सगळा प्रवास आम्हाला अगदी म्हणजे थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल, कारण जसं आपण म्हणतो ना की ही जी गझल आहे, मराठी गझल ही मराठी गझलचं विद्यापीठ आपण सुरेश भटांना असं म्हणूया की ज्यांनी ही गझल म्हणजे गझलेची बाराखडी लिहूनही मराठी कवी साहित्यिक म्हणजे जे जे कोणी लिहू पाहत होतं त्या सगळ्यांपर्यंत पोहोचवली आणि त्यांना लिहितं केलं. आणि तुम्ही त्यांच्या सोबत इतकी वर्ष होतात, नंतर त्यांच्या गझल तुम्ही इतक्या कंपोज केल्या, गायल्या आणि पुढे मग इलाही असतील, मग संगीताताई असतील, अशा असंख्य गझलकार होते. तर ही काय म्हणजे हा प्रवास कसा होता? मी एका अत्यंत लहान खेड्यातून शहरात आलो शिकायला, म्हणजे 7वीत असेल मी. तेव्हा तोपर्यंत मला काहीही माहिती नव्हतं. आमच्यासाठी संगीत म्हणजे काय, गावात रेडिओ नसल्यामुळं काही ऐकायला तेही मिळायचं नाही. तर ऐकायचं काय, कानावर काय पडत होतं तर भजनं, आईच्या सकाळी जात्यावरच्या ओव्या, पंचक्रोशीतली ती क्षेत्रफळांचा गुणगान करणारी त्या कलाकृती, लोकगीतं, आणि वडिलांचा आवाज खूप चांगला, भजनाची आवड, म्हणून मी त्यांच्यासोबत त्यांच्या खांद्यावर बसून दुसऱ्या गावी भजनाला जाणे, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि आईचा आवाज चांगला, वडिलांचा आवाज चांगला, म्हणून ती देणगी त्यांनी मलाही दिली. आणि अशा याच्यामध्ये तोपर्यंत एवढंच, इथपर्यंत सीमित होतं. म्हणजे असं कोणी प्रत्यक्ष गायक वगैरे असं कोणीच काही पार्श्वभूमी नाही.